माझं नाव विधी रवींद्र शेंद्रे. माझी शाळेचं नाव PMC जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वस्ती राळेगाव. माझा वर्ग 3रा. मी तुम्हाला 500 रुपयाची सुट्टी करून दाखवणार आहे. पहिले आपण इथे 500 रुपयाच्या सुट्टी लिहून घेतलेल्या आहेत. आपण आता 500 रुपयाची सुट्टी करूया. पहिले आपण इथे 5 वेळा 100 रुपये घेऊया. ते आपण 100 100 100 100 इथे आपण 5 वेळा 100 घेतलेलं आहे. आता आपण दुसरं उदाहरण करूया. इथे आपण 100 घेतलेलं आहे. आता इथे आपण 200 घेऊया. इथे आपण 200 घेतला आणि इथे पण 200 घेऊया. झाले 200. इथे आपण 100 घेऊया. आता आपण तिसरं उदाहरण करूया. आता आपण इथे 10 वेळा 50 घेऊया. आता इथे आपण 50 10 वेळा घेतलेले आहे. आता आपण चौथं उदाहरण करूया. इथे आपण 50 घेऊया आणि इथे गुणीचं चिन्ह देऊया आणि इथे 10 लिहूया. तर इथे आपण उदाहरणे सोडवलेले आहेत. आता तुम्हाला मी हे लिहिलेले अंक संख्या मी तुम्हाला बरोबर वाचून दाखवणार आहे. इथे आपण 100 रुपये घेतलेले आहे. 100 आणि 100 200 होतात आणि 200 आणि 100 300 होतात. 300 आणि 100 400 होतात. 400 आणि 100 500 होतात. इथे आपण हे गुणाकार केलेला म्हणजे हे उदाहरण केलेलं आहे. तर आपण याचं उत्तर 500 आलेलं आहे. हे पहिले सुट्टी झाले. तर आपण दुसरी सुट्टी बघूया. इथे आपण 200 आणि 100 घेतलेले आहे. आता आपण याची बेरीज करूया. हे बघा इथे 200 आणि 200 आणि 200 जे होतात 400. 400 आणि 100 होतात 500. याचं उत्तर आहे 500. आता आपण तिसरं उदाहरण बघूया. इथे आहे 50. इथे 50 आणि 50 होतात 100. 100 आणि 50 होतात 150. 150 आणि 50 होतात 200. 200 आणि 50 होतात 250. 250 आणि 50 होतात 300. 300 आणि 50 होतात 350. 350 आणि 50 होतात 400. 400 आणि 50 होतात 450. 450 आणि 50 होतात 500. तर या पण उत्तराचं या पण बेरीजेचं उत्तर येईल. या पण उदाहरणाचं उत्तर येईल 500. आता आपण चौथं उदाहरण बघूया. इथे 50 गुणिले 10 आहे. तर 50चा पाढा आपण 10 वेळा म्हणला की 500 येतात. आणि याचं पण उत्तर 500 येईल. धन्यवाद. तुम्ही बघू शकता मी इथे उदाहरणे लिहिली आहे 500च्या सुट्टी.